या जगामध्ये मुलगा मोठा झाला तरी त्याच्या आईची आठवण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे अभिमानी आहोत, पण स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आल्या नसत्या तर महाराष्ट्राच्या वाट्याला स्वराज्य आलं नसतं, छत्रपती शिवाजी महाराज आले नसते. मी परवा एका कीर्तनामध्ये बोललो होतो की छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहेत, तर त्या सूर्याला प्रगट करणारी आभा प्रभा प्रभात स्वराज्य जननी जिजाऊ आहेत. जर सूर्याच्या अगोदर प्रभात झाली नाही तर सूर्य येणार कसा? म्हणून शिवरायांची आठवण झाली की जिजाऊंची आठवण होत आहे. रामचंद्र प्रभू आले की कौसल्या मातेचं आठवण होत आहे. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपून जाय माय स्वतः, ओघळले राम जन्मला, राम जन्मला, राम जन्म. पहिल्या चरणामध्ये गदी माडगुळकरांना सुद्धा आठवण करावी लागले कौसल्य मातेची. आणि नाही कौसल्येचे भान गर्भी आले नारायण, नामदेव महाराज लिहित आहे. तसं अजून दुसरा एक मुद्दा, जर मुलगा चांगला निघाला तर आईची आठवण होते, आणि मुलगा जर चुकीचा निघाला तर शिवी सुद्धा बापाच्या नावाने नाही, तुझ्या चाचाची. म्हणून मुलगा वाईट निघाला तरी शिव्या आईच्या नावाने, आणि मुलगा सज्जन निघाला तरी आठवण पहिली आईची. म्हणून या भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या सगळ्या स्त्रियांकडे जबाबदारी आहे की माझ्या मुलाने माझ्या नावाने शिवी नाही, माझ्या नावाने त्याला गौरवच प्राप्त व्हायला पाहिजे. हनुमंतराय म्हणतात जगातल्या सगळ्या स्त्रिया सगळ्या माता तशा बनायला पाहिजेत, आणि त्यासाठी हनुमान जयंती करायची आहे. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, एकादश अंशाचे आपण अवतार आहात. या भारतीय संस्कृतीला एवढा महान आदर्श आराध्य ज्या अंजलीने दिलंय त्या अंजलीला नमस्कार करायला. काय हा सन्मान! अंजलीला तुम्हाला हनुमंताया काय भक्तीच्या सुभद्रा सुभद्रा मंगला वाव्या मंगला वाव्या धनी मदग
नमस्कार.